एक महत्त्वाची बातमी समोर येते। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील 4 भूमिपुत्रांचा पद्म पुरस्काराने गौरव केला जाणार आहे। लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना यंदाच्या वर्षीचा पद्म पुरस्कार जाहीर झालेत। श्रीरंग लाड हे एक शेतकरी आहेत। त्यांनी कापूस या पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष संशोधन केले। त्यांच्याच कामाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला। यासह पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अमरिंदा फर्नांडिस यांनाही पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। फोन चालू असताना दुसरा नंबर मध्ये दिसतो, त्याला आपण खेड्यापाड्यातल्या भाषेत म्हणजे फोनचा पाऊस पडायला लागलेला आहे, इतके फोन आहेत। आणखीन याच्या पाठीमागे केवळ हा भाग आहे, पण माझ्यावरती इतका हृदयस्थ प्रेम करणारी मंडळी आहे, त्या फोनला ओलावा पण आहे। मी शेतकऱ्यांना एकच सांगेन की कष्टाशिवाय तर काही मिळत नाही, पण कष्टाने शेती करता, पण कष्टात ती शेती करण्यापेक्षा तंत्राने शेती करा। कष्टाला फळ नाही, तंत्राला फळ आहे। 4 भूमिपुत्रांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल। यात महाराष्ट्रातील 4 भूमिपुत्रांचा समावेश आहे। यात रघुवीर खेडकर यांच्या नावाचा देखील समावेश आहे। भिकल्या लडक्या धिंडा यांना देखील पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येईल। श्रीरंग देवबालाड आणि अमरिंदा फर्नांडिस यांच्या नावाचा देखील समावेश आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।